पाहू शकता हे नारळ आहे आणि मार्केटमध्ये नारळाला चांगल्या पद्धतीची मागणी आहे. 35 ते 40 रुपयाला नारळ मार्केटमध्ये जातो. तर आपल्या बांधावरती नारळाची 10 झाडं आहे. पाहू शकता ही 10 झाडं आहे नारळाची. सरळ लाईनमध्ये ना 10 झाडं आहे आणि 10 झाडं आपण लावले आहे. आणि हे पाहू शकता हे नारळ त्याचे खाली पडतात. तर आपण अशा पद्धतीने नारळ गोळा करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण घरी जाऊन त्याला आपण सोलणार आहे. पाहू शकता ह्या बाजूला हे बाजूला करायचं आहे. सोलायचं मशीन आहे पण आपण हाताने सोलणार आहे त्याला. हे असं काढायचं हे बघा हे. आणि ही वरला भाग नारळाचा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. हे जे असं निघालं आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि विक्रीसाठी नारळ आपल्याला उपलब्ध करतोय आपण. तर 35 ते 40 रुपयाला नारळ आपला मार्केटमध्ये जातोय. तर काही झाडं पाण्याचे आहे, पाण्याचे नारळ आहे, काही खोबऱ्याचे नारळ आहे. असे नारळ एकूण 10 झाडं आपण बांधावरती लावले आहे आणि खूप छान असं उत्पादन नारळापासून आपल्याला भेटतं. पाहू शकता आता हे एवढे पडलेले आहे आणि दररोज खाली पडतात पक्व झाल्यानंतर. तर घर बसल्या आता आपण नारळ लागवड करून अंदाजे 3 ते 4 वर्ष झालं आहे. पाहू शकता भरपूर अशा प्रमाणात नारळ आहे. पाहू शकता झाडांना नारळ आहे आणि त्या नारळापासून आपण नारळ आहे. तर साधारण अंदाजे 10 झाडांचा आपल्याला 1 वर्षाकाठी 50 ते 60 हजार रुपये इन्कम होऊन जाते. बांधावर नारळ आहे आणि त्यानंतर आपण पुढे आता हे खाली बांध आहे त्या बांधावर सुद्धा नारळाचे झाड आपण बुकिंग केलेले आहे. नारळाचे आपण झाडे लावणार आहे. बांधावरती लावलं आहे. कोणत्याच प्रकारचा वसवा होत नाही आणि 30 रुपयाला जर नारळ जर पकडला तरी 3 आणि 3 6 3 9 1 11 30 300-400 रुपयाचे नारळ आहे. पाहू शकता एवढे 400 रुपयाचे नारळ आहे. तर कमीत कमी आपल्याला असा चांगला नफा देऊन जाते हे नारळ. तर बांधावरची नारळाची झाडं खूप अत्यंत महत्त्वाची आहे आणि खूप असं छान आपल्याला त्याच्यापासून उत्पादन मिळतं. पाहू शकता नारळाची साईज आपण पाहू शकता छान अशी साईज आहे. हे पहा ही नारळाची साईज आहे. पाणीसुद्धा बघा भरपूर आहे पाणी नारळामध्ये. तर नक्कीच शेतकऱ्यांनी बांधावर नारळाची झाडं लावली तर अत्यंत फायदेशीर आहे आणि ती आपण लावावा. कारण कोणत्याही प्रकारचं वसवा चं काही कारण नाही. सरळ वर जातात ते आणि खूप असे फायदे आहेत त्याचे. नारळापासून खोबरं बनतं. आपल्या घरगुती जर ठेवायचं म्हणलं तरी आज खोबरं 100, 150, 200 रुपये किलो झालेले आहे. तो आपल्याला फायदा आहे. विक्रीसाठी फायदा होतो. घरगुती आपल्याला रोजच्या याच्यामध्ये नारळ खोबरं लागतंच. तर बांधावरती शेती नारळाची 1 नंबर. तर सर्व शेतकऱ्यांनी बांधाला नारळ लावलं तरी काही हरकत नाही आणि भरपूर असं तुम्हाला उत्पादन मिळून जातं. कारण आमचा अनुभव आहे. आम्हाला एका झाडापासून 5,000 रुपये असं जरी भेटलं तरी 10,000 50,000 रुपये तर 1 वर्षाला त्याची इन्कम आम्हाला होते नारळाची. पाहू शकता आपण नारळ तुम्हाला कॅमेरा दाखवतो. हे पहा अशा पद्धतीने नारळ आहे. भरपूर असं नारळ आहे. तो 2 नंबरचा नारळ आपण दाखवतो तुम्हाला. हे पहा हा 2 नंबरचा नारळ. एवढा नारळ आहे. पाहू शकता एवढं उंची आहे. हे पहा अशी झाडं आहे. आपण बांधावरती लावलेली आहे. बांधावरती नारळाची झाडं लावलेली आहे.
खूप असा छान फायदा आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईबर करा. पाहू शकता नारळाचे नारळ आणि लाईक करा, कमेंट करा.